चला आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट अशी टोमॅटोची चटणी। याच्यासाठी टोमॅटो आपण 2 भाग करून घ्यायचे आणि तेल गरम करायचे आणि त्याच्यात हे आपण टोमॅटो सोडायचे। ते चांगले सगळे टोमॅटो सोडले की साइडने आपल्याला आता लसूण आपण तेलामध्येच सोडतोय आणि प्लेट ठेवून ते वाफेवर शिजू द्यायचे। थोडेसे एका बाजूने झाले की ते थोडे पलटून घ्यायचे। दुसऱ्या बाजूला आपण हे बघा चिमट्याच्या साहित्याने पण आपण पलटू शकतो। तर हे असे पलटून घ्यायचे, परत त्याच्यावर प्लेट ठेवून ते वाफेवर शिजू द्यायचे। त्यानंतर ह्याला काही जास्त वेळ लागत नाही, थोड्या वेळात लगेच ते शिजतात। झटपट होणारी अशी ही टोमॅटोची चटणी आहे। बघा मी परत एकदा उलटून त्याला ठेवले होते आणि आता हे असं चिमट्याच्या साहित्याने ह्याचे साल आहेत ना ते वरचे अलगद निघतात, त्याचे वरचे साल आपण काढून घ्यायचे। आणि नंतर सगळे साल काढून झाले की नंतर आता मी हे चमच्याने स्मॅश करते। तुमच्याकडे पावभाजीचं आपलं स्मॅशर असतं त्याच्याने पण तुम्ही स्मॅश केला, आपण बटाटा स्मॅश करतो त्या साहित्याने पण तुम्ही केलं तरी पण चालतं, पण मी आता चमच्यानेच करते। बघा हे असं स्मॅश करून घ्यायचं सगळे टोमॅटो। झटपट होणारी चटणी आहे, याच्यामध्ये काय परतवायचं काही जास्त लागत नाही। झटपट होणारी चटणी आणि टेस्टला पण खूप छान लागते। बघा आता हे मी स्मॅश करून घेतले। आता याच्यात चवीनुसार मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं, बस एवढंच घालायचं। याच्यात जास्त काही मसाले पण घालायची गरज नाही। त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही गॅस बंद करून पण हे सगळं मिक्स करू शकता। हे सगळं असं छानपैकी असं मिक्स करून घेतलं आहे टोमॅटोमध्ये। तर आता मी हे मिक्स करून घेते आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो आता कांदा ह्याच्यात घालायचा। कच्चाच कांदा घालायचा, कच्च्या कांद्यालाच छान चव लागते या चटणीमध्ये। बघा आता ही आपली झटपट अशी टोमॅटोची चटणी झाली तयार। ह्याच्यात कोथिंबीर पण घालू शकता। आता माझ्याकडे आज नव्हती कोथिंबीर म्हणून मी घातली नाही, तुमच्याकडे असेल तुम्ही घालू शकता। बघा आता ही भाकरीसोबत टोमॅटोची चटणी झाली। इन्स्टंट अशी चटणी आहे, झटपट होणारी। नक्की करून पहा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा कशी वाटली। बघा भाकरी बरोबर रेडी।